नमस्कार, आपण पाहत आहात एकच प्रहार. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. वाळू तस्करीवर स्ट्राईक, 2 बोटी बुडवल्या, 1 जाळी. परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात अवैध वाळू उपसा करीत असलेल्या 2 बोटी गॅस कटरने छिद्र पाडून पाण्यात बुडवण्यात आल्या, तर 1 बोट पेटवून देण्यात आली. महसूल विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात सोमवार दिनांक 16 रात्री ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पात वाळू माफिया वाळू तस्करीसाठी पुन्हा सक्रिय झालेले आहे. त्या अनुषंगाने महसूल विभाग सतर्क झाला आहे. सदरील अवैध बोटीवर सोमवारी रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत तब्बल 3 तास कारवाई करून पथकाने या बोटी नष्ट केल्या आहेत. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सदरील बोट कोणाची होती याबाबत मात्र तपास लागलेला नाही. परंडा येथील नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर, मंडळ अधिकारी शेख श्री पवार, तलाठी श्री वानखेडे, तोरकडे विष्णू जाधव, महालिंग स्वामी, कोतवाल नागेश मस्के यांच्यासह पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार गजानन मुळे, पोलीस अंमलदार कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. वाळू घाटांचे लिलाव, कठोर कारवाईची मागणी. वाळू चोरीवर नियंत्रणासाठी परंडा तालुक्यातील वाळू महसूल पोलीस विभागाची संयुक्त कारवाई. ही तस्करी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज. सीना कोळेगाव धरणात डोमगाव परिसरात 3 बोटी आल्याची माहिती मिळताच सोमवारी तहसीलदार निलेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने धरणातील डोमगाव क्रमांक 2 येथील परिसरात पाहणी केली. अनाळा उपसा सिंचन पंप हाऊस परिसरात वाळू उपसा करणाऱ्या 2 मोठ्या आणि 1 लहान अशा एकूण 3 बोटी यावेळेस वाळू उपसा करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी महसूल पथक आणि परंडा पोलिसांनी धडक कारवाई करून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटींच्या वेगवेगळ्या भागात गॅस कटरच्या सहाय्याने छिद्र पाडून त्या बोटी पाण्यात बुडवण्यात आल्या आहेत. यावेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या अन्य एका बोटीला आग लावण्यात घाटांचा लिलाव करण्याची मागणी नागरिकांमधून होते आहे. महसूल विभागाने यापूर्वी देखील गॅस कटरने छिद्र पाडून बोटी पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बोट जप्त केल्या नाहीत. त्यामुळे वाळू चोर परंडा तालुक्यात पुन्हा दाखल होत आहेत. महसूल मालक आणि वाळू माफियांचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होते आहे.